एकेकाळी एका छोट्या गावात एक माणूस राहत होता. तो त्याच्या मुलाबद्दल खूप काळजीत होता. त्याचा मुलगा आळशी आणि निष्काळजी होता. त्याने कधीही काम केले नाही. तो दिवसभर गावात तिकडे तिकडे भटकत असे. एके दिवशी माणसाने आपल्या मुलाला धडा शिकवण्याचे ठरवले. त्याने आपल्या मुलाला स्वतःजवळ बोलवले. तो प्रेमाने म्हणाला, "मुला, कपाटात एक घड्याळ ठेवले आहे, ते माझ्याकडे घेऊन ये." मुलगा गेला आणि त्याने कपाट उघडले. त्याने घड्याळ काढले आणि वडिलांकडे परत आला. वडिलांनी घड्याळाकडे पाहिले आणि मग म्हणाले, "आता हे घड्याळ बाजारात घेऊन जा. तुला भेटणाऱ्या प्रत्येकाला विचार की त्यांच्या मते याची किंमत किती आहे." मुलाने होकार दिला आणि घड्याळ घेऊन बाजारात गेला. त्याने वेगवेगळ्या लोकांना घड्याळ दाखवले. एका माणसाने सांगितले की याची किंमत 500 रुपये आहे. दुसरा म्हणाला 1000 रुपये. आणखी कोणीतरी 800 सांगितले. प्रत्येकाने वेगळी किंमत सांगितली. काहींनी एकच किंमत सांगितली, पण कोणीही पूर्णपणे सहमत नव्हते. मुलगा घरी परत आला आणि म्हणाला, "बाबा, सर्वांनी मला घड्याळाची वेगवेगळी किंमत सांगितली. कोणी 500 म्हणाले, कोणी 800 म्हणाले आणि कोणी म्हणाले 1000." माणूस हसला आणि म्हणाला, "ठीक आहे, घड्याळ परत कपाटात ठेव." दुसऱ्या दिवशी या माणसाने आपल्या मुलाला पुन्हा बोलवले. त्याने त्याला तेच घड्याळ आणायला सांगितले. मुलगा ते घेऊन आला आणि त्याने वडिलांना दिले. मग वडील म्हणाले, "आता पुन्हा बाजारात जा. यावेळी घड्याळाची किंमत विचारू नकोस. लोकांना या घड्याळाच्या आत असलेल्या वेळेची किंमत विचार." मुलगा गोंधळून गेला होता. वडिलांना नक्की काय म्हणायचे आहे हे त्याला समजले नाही. तरीही त्याने आज्ञा पाळली आणि तो पुन्हा बाजारात गेला. तो भेटलेल्या लोकांना विचारू लागला, "या घड्याळाच्या आत असलेल्या वेळेची किंमत किती आहे?" लोक त्याच्याकडे विचित्रपणे पाहू लागले. काही जण त्याच्यावर हसले. काहींनी त्याला निघून जायला सांगितले. काही म्हणाले, "किती मूर्खपणाचा प्रश्न आहे." मुलाला लाज वाटली आणि तो दुःखी झाला. शेवटी तो एका छोट्या दुकानापाशी थांबला, जिथे एक म्हातारा माणूस काम करत होता. म्हातारा दुकानदार घड्याळे दुरुस्त करण्यात व्यस्त होता. जेव्हा मुलाने तोच प्रश्न त्यांना विचारला, तेव्हा म्हाताऱ्या माणसाने आपले काम थांबवले. त्या मुलाकडे पाहून प्रेमाने हसले. मुलगा काय विचारण्याचा प्रयत्न करत आहे हे त्यांना समजले. ते हळुवारपणे म्हणाले, "मुला, तू या वेळेची किंमत ठरवू शकत नाहीस. तू लाखो रुपये देऊ शकतोस, पण तू तुझ्या आयुष्यातील 1 सेकंदही परत विकत घेऊ शकत नाही. म्हणूनच तू तुझा वेळ शहाणपणाने वापरला पाहिजेस." मुलाने लक्षपूर्वक ऐकले. म्हातारा माणूस पुढे म्हणाला, "वेळेची एक वाईट गोष्ट आणि एक चांगली गोष्ट असते. वाईट गोष्ट म्हणजे ती निघून जाते. चांगली गोष्ट म्हणजे तू ती कशी घालवायची हे तू ठरवू शकतोस. या जगात प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तास असतात. श्रीमंत आणि गरीब दोघांकडेही. फरक एवढाच आहे की ते त्या तासांचा वापर कसा करतात." मुलाचे डोळे समजुतीने भरून आले. त्याच्या आत काहीतरी बदलले. त्याने त्या म्हाताऱ्या माणसाचे आभार मानले आणि लवकर घरी गेला. बाजारात जे काही घडले ते सर्व त्याने आपल्या वडिलांना सांगितले. माणूस अभिमानाने हसला आणि त्याने आपल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला. त्या दिवसापासून त्या मुलाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. त्याने मेहनत करायला सुरुवात केली. त्याने आपल्या वेळेचा शहाणपणाने वापर करायला सुरुवात केली. इकडे तिकडे भटकून आपले दिवस वाया घालवणे त्याने थांबवले. त्याला प्रत्येक क्षणाची खरी किंमत समजली. मित्रांनो, वेळ सर्वांसाठी मोफत आहे, पण ती अमूल्य आहे. म्हणून ती विकत घेऊ शकत नाही, पण तुम्ही तिचा वापर करू शकता. तुम्ही ती साठवून ठेवू शकत नाही, पण तुम्ही ती खर्च करू शकता. एकदा का ती निघून गेली की ती तुम्हाला परत कधीच मिळत नाही. त्यामुळे तुमच्या वेळेचा शहाणपणाने वापर करा.